हाय एव्हरीवन, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम व्लॉग. तर आज आम्ही बनवणार आहे पावसात खाण्यासाठी आंब्याची साठं बनवणार आहे. तर मी सर्व इकडे घेऊन आले. माझ्याबरोबर आहे तनिष आणि थोडं घराच्या बाजूला आहे आम्ही. हे बघा इकडे आमचं घर आहे. चांगली पाठीमागे हवा लागते म्हणून पाठी इकडे बनवतो आहे. तर तनिष आहे माझ्याबरोबर. तर सर्व आम्ही घेऊन आले, तुम्हाला दाखवतो. तर आंबे धुतलेत आम्ही. हे बघा इकडे तनिषने आंबे धुवून काढलेत, आहे ना तनिष? हां. तर इकडे धुवून ठेवलेत आणि आता आम्ही आणले कापायला. ही टोप, सूर्यानी गाळणी आहे. तर आधी पहिले धुवून घेतो. तनिष धुवून इकडं, नाही तर हे बघा मी धुतो. हां, तर हे सर्व धुवून घेतो आधी. तुमची शाळा कधी चालवणार? शाळा आता जास्तच 8 दिवस. सुट्टी अजून किती दिवस आहे? 15 तारखेला. हां, बंद झाले. तर सर्व धुवून घेतलं आहे बघा इकडे. आणि आता मी आंबे कापून आंब्याचा रस काढतो थोडा. तर हे बघा आता आम्ही धुतलं हे सर्व आणि याच्यामध्ये कापून आंब्याची रस काढणार. तर हे बघा इकडे आंबे आहेत. तनिष पकड, अलीकडं खाली असं मी करेन नाही ते कापून. वरती बघलं असं झालं. बघा कापून च्यामध्ये हे असं हे आंबे कापून असं त्याच्यामध्ये असं हे घासू ना, याचा जो रस येईल हा रस आहे. तो खाली जाईल ना. हा माझ्या खालती पडतो. सगळं साल संपेपर्यंत आहे ना घासायचं. म्हणजे त्याचा रस चांगला आहे. हां, गेलं ना. गेलं. तर असा आम्ही रस काढणार आहे पूर्ण खाली. त्यांनी उचल तेव्हा खाली रस पडते ठेव. आणि त्याच्यानंतर एकत्र करून सर्व आंबे हे बघा इकडे आहेत. त्या सर्वांचा असा पकड एवढं ठेवू. तर असा आम्ही पूर्ण करून घेतो. आधी रस काढून घेतो. तर हे बघा सर्वकडं रस काढतो आधी आम्ही. पकडे तनिष, असं पकड, जे चांगला रस निघेल.
तर हे बघा सर्व आम्ही आंबे केलेत आणि आता त्याच्यामध्ये रस काढला आहे बघा छान असा. तर गाळणीवरती असे किसलेत आणि रस काढला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे तनिष काय मीठ आणि साखर. मीठ आणि साखर बरोबर. आणि थोडंसं चुलीवरती ठेवणार आहे. इकडे ये इकडं ते बघा इकडे चूल पेटवलेली आहे. तर थोडासा टाईम चुलीवरती ठेवणार आहे साखर आणि मीठ टाकून. ते बघा तिकडे बसले आणि आई आणते साखर आणि मीठ टाकायला. जो आम्ही काढलेले त्याच्यामध्ये टाकणार आहे साखर आणि मीठ आणि चुलीवरती ठेवणार आहे. तिकडे चूल पेटवली आहे. धनीश धनीश कितवीला आहेस तू? दुसरीला होतो आता तिसरीला. तिसरीला गेलास ना? हा. ते बघा आणले आईने साखर आणि ते किती टाक तू आम्हाला नाही माहिती. तर मीठ टाकलं आधी आणि आता साखर. साखर टाकले. चुलीवर किती टाइम ठेवू? चुलीवर टाकतात कढी एवढी फुकतो आधी फुकणी. फुक फुक इसको फुक चमचा घे. तर इकडे आग लागले तरी ठेव तिकडे चुलीवर. तर थोडा वेळ गरम करण्यासाठी चुलीवर ठेवणार आहे. चमचा दे घे. लगेच कढी येईल त्याला. काटाचं असं घ्यायचं ना हे करून काय असं बॉटल मारून घ्यायचं ना डबल डबल. तर थोडा वेळ चुलीवर ठेवून नंतर सुकंसं टाकणार उन्हामध्ये. दाखवतो तुम्हाला. काय ते जाणू हा इकडे जा. हा तनिष ये इकडे. असं हे कर. किती टाइम ठेवायचं तनिष तुला माहिती आहे ना? 5 मिनिटं तरी ठेवायचं. आणि नाही आहे ना आतमधली वाफ असते ना हा. ती तशीच आहे ना आतमध्ये ठेवायची. नाही तर आहे ना वाफ गेली ना बाहेर सगळी हा. ती कुसतं. तनिषला सर्व माहिती आहे कारण तनिषने घरात बनवलं आहे ना तनिष. होय. थोडंसं कड आल्यानंतर उतरणार आम्ही. कड आला आणि आता उतरतो थोडा वेळ थंड होण्यासाठी. एवढ्याला गरम आहे. डिबा इकडे वाज बघ कसा आलाय. असं असंच येणार. डबल. ते बघा हा झालाय रस आमचा रेडी. गरम गरमच टाकणार आहेस. लिंबू डिबा हॅलो वाट लिंबू. आणि हा ताटात ठेवणार. थोडंसं पाणी लावलं ताटाला. दूध गेला सगळं. हे बघा आता ताटात ओतणार आहे रस असा.
किती होतील बघता किती होतील ते. जास्त झाड नको करू. झाड होईल. त्यांनी कशी करतात तशीच ना. नाही झाड होणार. काढू जरा सरसला. नको राहा दिसेल. हां राहा दिसेल. ते सुकून पावसाळ्यात खाण्यासाठी आहेत. हा गोला कसला आला. तू काढून टाक. असा फिरव बाबू त्याला. त्यांनी फिरव. असा. तीन झालेत. हे छोटे आहे आणि आता मोठ्या ताटात घेते. खाली थोडंसं पाणी लागतं. एवढीच चुकू ती चांगली. नाही पडत आहे तर. भेटते ना. कुठे चुकायची ठेवणार आहे इथे. आता ठेवायची आधी. मग मग वरती ठेवायची. कुठे त्यांनीच घेत चल एक एक. तरी बी बा. तर हे बघा ही बनवलेत आम्ही आणि हे आता ठेवणार उन्हामध्ये सुकण्यासाठी. अरे बघा अशी. पाचव्या दिवशी तर होईल काय रे तर. त्यांनीच आणून देतो एक एक. हां बघता पोचून या बारकी दिवशी तू काय. ते बघा ही अशी 4 बनवले आहेत ताटात, म्हणजे रस ठेवून सुकण्यासाठी. तर याला कुठं आतोयस. तर याला आमच्याकडे साठं बोलतात आणि बाकी कुठे काय तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. तर आमच्याकडे याला साठे बोलतात. असा रस काढून असं म्हणजे पावसाळ्यात खाण्यासाठी आम्ही बनवलेले आहेत, म्हणजे सुकून ठेवणार आहे आता. आहे ना तनिष. तनिष तुम्ही किती बनवलेत. आम्ही भरपूर बनवलेत ना. तर आम्ही पहिले पण बनवून ठेवले. तुम्हाला दाखवतो सुकल्यानंतर कसे होतात. आणि इकडे तर 60 झालेत आमचे आता रेडी. आहे ना तनिष. होय. तनिष आणि मी बनवलेले आहेत. ही आई होती तर इकडे ठेवले कशी बघा सुकण्यासाठी. 3-4 दिवस म्हणजे आता सुकतील त्याच्यावरती आहेत, कारण ऊन जास्त पडत नाही. तर सुकल्यानंतर काढणार. तर तुम्हाला एक सुकलेलं दाखवतो. आम्ही अगोदर एक बनवली होती, तर त्याच्यानंतर ते सुकलेले आहेत, काढून ठेवले आहेत. त्यातले एक दाखवतो काय होतं ते सुकल्यानंतर. सुकून ठेवलेलं आहे घरी. तर बघा आईने आणलं एक सुकलेला. तर ही सुकलेले आहेत, म्हणजे पहिली बनवून ठेवली होती आम्ही. तर पहिली बनवून ठेवली होती आम्ही 2-4 दिवस अगोदर, आणि आता परत बनवले. तर तेव्हा मला व्हिडिओ करता आली नव्हती, म्हणून मी आज व्हिडिओ केली. ते बघा सुकल्यानंतर ही अशी होतात. आणि पावसात खाणार, आता नाही खाणार, पाऊस सुरू नाही झाला अजून. आहे ना तनिष. होय. कधी खाणार. पावसात जेव्हा शेतीची कामं चालू होतील तेव्हा. तर अशी तयार करून ठेवणार. तर व्हिडिओ इथंच संपवतो आता. जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तनिष काय बोल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तरी बोलता येत नाही. बाय बाय. बाय बाय कर. व्हिडिओ इथंच संपवतोय. बाय बाय.